रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. ही सोडल्यानंतर एक 4-5 दिवसातच फरक पडतो या औषधात. 1-2 महिने काय लवकर म्हणजे उचलतच नव्हती बघा, अशी वाढच नव्हती म्हणावं अशी. रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सयाजी जाधव. आज आपण मोळवलीमध्ये केळीच्या अशा केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहे. आज आपण आता बघतोयच की आपण ह्या केळी बागेला 2 महिन्यानंतर प्रॉडक्ट दिले होते. आज आपण इथं आलो आहे. आज शेतकऱ्याची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. बापू चव्हाण. गाव मुक्काम पोस्ट मळवली. पुरं सांगा. तालुका माळशिरस. तालुका माळशिरस. जिल्हा सोलापूर. ज्यावेळेस आपण केळीची पहिली लागण केली होती मी, त्यावेळेस कसं काय नियोजन केलं होतं? म्हणजे आता काय लावली होती, लावल्यापासून 1-2 महिन्याने चालू केलं तर रामायचं. सुरुवातीला तुम्ही रासायनिकवरती केळीचा प्लॉट घेतला होता. हां. तर त्याच्यात तुम्हाला काय म्हणजे सुधारणा वाटली का नाही, काय म्हणजे काय वाटत होतं? सुधारणा म्हणजे एवढी काय बऱ्यापैकी, म्हणजे ही सोडल्यानंतर एक 4-5 दिवसातच फरक पडतो या औषधात. 2 महिन्यात काय वाटलं तुम्हाला? पहिल्या 2 महिन्यात काय वाटलं तुम्हाला? 2 महिन्यात म्हणजे आता काय बारीक मोठी होती, कशी होती? खालीवर होती जरा. येताना जाताना काय म्हणत होती तुम्हाला? वर खाली होती झाड. ही सोडलं नाही औषध एक समान दिसायला लागली. पर आपण यांना शेतकरी मित्रांनो पहिला डोस आपण 2 महिन्यानंतर ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोटन दिलं होतं. म्हणजे त्यांच्या बागेची म्हणजे अवस्था अशी जरी लहान मोठी होती, कुठं लहान कुठं मोठं, त्यानंतर एक समान दिसायला लागलं 80%. त्याच्यानंतर दुसरा डोस आपण केळी पेशल दिला. केळी पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोटन. मग तिथून पुढं म्हणजे बुंदा वाढला, केळीची कॅनॉपी पानं मोठी झाली, सगळं म्हणजे असं फरक अमुक जरा असं बदल, चांगली बदल होत जा गेलं. त्याचं तुम्ही रामा ॲग्रोटेकचं वापरायला लागल्यापासून तुम्हाला काय काय बदल दिसायला लागले थोडं सांगा. तुम्हाला केळी पेशल सोडलं नाही, बुंद्याचं काय वाटलं? सोडल्यावर बुंदा पण वाढला मोठा आणि ही घाडाची क्षमता पण वाढली त्यानं. तुम्ही म्हणजे जसं जसं बदल होत गेलं तसं काय काय वाटायला लागलं तुम्हाला? ही काय आता ही म्हणजे साईज वाढत गेली ना, साईज फरक दिसतोय रोजच्या रोज. त्याचा 4 दिवसात पण फरक दिसतोय. पहिला डोस सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक जाणवला? 5 दिवसातच फरक जाणवतो याचा. आतापर्यंत 8 ते 9 डोस झालेत. फवारण्या 4-5 झालेत. फवारणी 5 झालेत आपल्या. हां, आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. नाव सांगा. उमेश जाधव, आपण माळशिरस, जिल्हा सोलापूर. आता हे शेजारी आहेत, म्हणजे हे रोज येतात आता इथं बघतात. मग त्यांना तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे अगोदर पहिल्यांदा कशी होती? पहिल्यांदा 1-2 महिने काय लवकर म्हणजे उचलतच नव्हती बघा, अशी वाढच नव्हती म्हणावं अशी. मग नंतर ना 2 महिन्यानंतर ह्याची वाढ जी झपाट्याने चालू झाली, म्हणजे रोप रोजच्या रोज असा बदल दिसायला लागला. हां, 2 महिन्यानंतर लय फास्ट होत चालली बाकी. त्याच्यात तुम्हाला म्हणजे काय काय बदल वाटला? म्हणजे 2 महिन्यानंतर कसं कसं वाटायचं? म्हणजे औषधांवर विश्वास होता का पहिला? काय वाटायचं? औषधावर विश्वास तर आमचा आहेच, कारण 4थी-5वी दिवशी फरक वाटतोय आम्हाला. त्याच्या अगोदर ड्रम वगैरे बघितल्यानंतर काय वाटायचं तुम्हाला? म्हणजे आता काय म्हणजे औषध पहिल्यांदाच वापरलं होतं ना आपण हे केळीला. आधी ह्यांचा उसाला वापरत होतो, पण उसाला पण रिझल्ट होता तसा केळीला पण आहे आता ह्याचा. पण केळीला जास्त रिझल्ट आहे ह्याचा. म्हणजे काय वाटतं फळ वगैरे बघून, घड बघून काय वाटतं? गडापाशी जा थोडं. घड बघा आता साईज गाडाची, पाण्यातलं अंतर, पाण्यातलं अंतर ही बघा, लांबीवर वरच्या कडेला बघा कसा आहे घड. व्यापाऱ्यांचं काय म्हणाल? काय व्यापारी बघून गेले त्यांचं काय म्हणाल? व्यापारी काल झालतं 1 नंबर माल आहे म्हणते. हां, क्वालिटी बद्दल काय म्हणलं? क्वालिटी 1 नंबर आहे म्हणलं, काय नाही अडचण बाकी. बाकीच्या सारखी म्हणजे व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं की गोंडाफणी सुद्धा हे निघणार नाही. अशा पद्धतीने म्हणजे त्याचं म्हणलं 4 दिवस थांबा, 4 दिवसानं गोंडा फणी तुमची निघणारच नाही. म्हणजे सगळी फणीची साईज एकसारखी आली, म्हणजे जशी वरची साईज आहे
त्याचप्रमाणे खाल्ली सुद्धा साईज आली आहे. एक 2 महिन्याच्या परिस्थिती ज्यावेळेस केली त्यावेळेस काय लोकांचं म्हणणं काय काय साधल नाही साधल काय वाटायचं मला केळी आता कसं झालं तर पाणी कमी होतं त्यामुळे जरा फटका बसला. हा नंतर ह्या पाणी नंतर जर पाणी ज्या वेळेस भेटलं आणि ह्यांनी औषध दिलं त्यावेळेस मग तर उचलली केळी चांगली. उचलली पण पाहिजे तसं परत दिसायला लागेल. तुम्ही पण आता काय केळीची लागवड केली हो केलेले तुम्ही कसं 11 मार्चला केलेले हां 1700 रुपये. कसं नियोजन आहे नियोजन काय ह्यांच्या म्हणण्यानुसार ह्यांचं प्रोडक्ट वापरतोय आम्ही तुमच्या रामायण. ह्याच्यात काय बदल काय दिसतो तुम्हाला आता? बदल म्हणजे आता आम्ही एक 3 जणांनी लागवड बरोबरीने संगत केलेली आहे. पण आपल्या ह्यांचं म्हणण्यात येत आहे की त्या दोघांपेक्षा आमची थोडी हाईट आहे आता. बागाला हाईट आलेली आहे. म्हणजे टाईट दिसते बघा. हो दाढली. मी पण जाऊन बघून आलो त्यांच्यापेक्षा आपली काय काय झाडं उचललेले हाईट आहे चांगली. आता ही गड बघून काय वाटतं तुम्हाला कसं वाटतंय बघा ही गड? किती किलो काय वाटतं? साधारण 30 किलोच्या आसपास 30+ प्लस जाणारच आहे. आता ह्या बागेला म्हणजे ज्यावेळेस फणी निघली म्हणजे प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की म्हणजे एवढा मोठा घड निघणार नाही. म्हणजे केळी ज्यावेळेस पाणी कमी पडलं होतं आपल्याला मग तर ह्या एका म्हणजे घडाला जवळजवळ 18 ते 19 पाण्या निघल्या होत्या. म्हणजे अगोदर आम्ही 11 पाण्या ठेवल्या होत्या पण ज्यावेळेस आम्हाला व्यापारी आले बघायला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की थोडं थोडं म्हणजे कमी करा. मग आता आम्ही एक फणी कमी केल्यानंतर आता आमची एक समान सगळं आहे केळीचं. आणि केळीला शायनिंग आहे चकाकी आहे. आता एवढं सगळे कुठले प्रोडक्ट वापरतात? आपण सगळे राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट दिलेले आहेत. ज्ञानशक्ती पाईप ज्ञानशक्ती आहे दिलं आहे. रूट मॅजिक झालं. बायोसमृद्धी केळी स्पेशल आहे. बायोसमृद्धी ऑल इन वन दिलं. बायोक्रांती रामा फॉस्फेरिक हे सर्व आपण त्यासाठी ह्या केळीसाठी पिकासाठी दिलेलं आहे. आणि हा त्याचा रिझल्ट आहे. केळी स्पेशलचा रिझल्ट म्हणजे 3ऱ्या दिवशी म्हणजे 4थ्या दिवशीच त्यांच्या लक्षात येतोय. आता त्यांनी बायोसृष्टी सोडून आज 6-7 दिवस झाले असतील. 6-7 दिवस झाले. मग त्यांचं मत असं की जी काय खाली होतं बारकं केळी होती ते आता बारकं होतं लय मागच्या म्हणजे 4 असं- दिवसात. हां. बघ आता हे आता कुठं आले एक 2 बोटाचा फरक पडला असा पुढं म्हणजे किती दिवसात? 5-6 दिवस आहे. कशाचा म्हणजे कशाचा फरक आहे? त्या औषधाचा फरक आहे. कुठला? बायोसृष्टी. बायोसृष्टी आता याचं हार्वेस्टिंगसाठी आता चालू आहे. 1-2 दिवसात हार्वेस्टिंग होणार आहे. मग त्यावेळेस करून बघू कसा घड काय रेटने जातोय घडाचं वजन किती भरतंय हे आता बघणार आहे आपण. आता तुम्ही जी काय आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.